24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आवाज मी खूप आनंदी आहे, कारण मी पंढरपूरच्या वारीला गेले होते आणि काही निमित्त झालं, म्हणजे चक्कर आली म्हणून निमित्त झालं आणि मी इथं नांदेडला पोहोचले आणि तेव्हापासून माझी समाजसेवा सुरू झाली। तर माझ्या डोक्यात अगदी बसलंय की पांडुरंगाने मला इथं पाठवलं सगळ्यांची सेवा करायला। हरिभक्त पंडित शिवलीला ताई यांनी सेवा दिली। ताई तुमचे खूप खूप आभार। मला खूप तुमचं कीर्तन ऐकायचं होतं, पण एवढी रॅली आणि हार घालणं पुतळ्यांना वगैरे आणि आपल्याला हार घालून घेणं याच्यात इतका वेळ गेला की मला तुमचं कीर्तन ऐकायला मिळालं नाही। पण मी नांदेडला तुमचं कीर्तन पूर्ण ऐकलं होतं समोर बसून। तर ह्या खूप प्रसिद्ध अशा आपल्या शिवलीलाताई सगळ्या तरुणांनाही मोहून टाकतात आणि तुम्ही आता खूप छान कीर्तन ऐकलं। त्यांनी सांगितलं की जिथं कीर्तन असतं तिथं पांडुरंगा कडेवर हात ठेवून उभा राहतो, म्हणजे इथं पांडुरंग आहे। मला जेव्हा जेव्हा पांडुरंग आहे म्हणून जिथं जिथं विठ्ठल विठ्ठल म्हटलं जातं तिथं मला अगदी आनंदानं नाचावं वाटतं, कारण माझे वडील वारकरी होते आणि त्याच्यानंतर मी 1-2 वेळा गेले आणि मला इकडे यायचाच योग आला आणि गोरगरिबांची सेवा करायचा योग आला। खरं तर सगळेच म्हणतात की ताई तुम्हाला मुंबईत आणि इथं काय फरक पडतो। कालच एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला मुंबईमध्ये आणि इथं काय फरक पडतो। मुंबईमध्ये अर्थातच माझं लाईफ फक्त माझ्यापुरतं होतं, मी उठायचं मी काय करायचं माझं माझंच ठरवायचं, फार तर लेकरा बाळांचं काय करायचं नवऱ्याचं काय करायचं। पण इथं आल्यानंतर सगळ्या समाजाचं काय करायचं आणि सकाळी 6 वाजल्यापासून सगळ्यांचे मला फोन येतात आणि ते प्रश्न मी सतत सोडवत असते। आणि म्हणूनच आज तुम्हाला माहिती आहे की समाजसेवा करता करता एवढं नाव झालं होतं की खासदारकीचं तिकीट डिक्लेअर झालं होतं। थोडक्यात सांगायचं की तुमची सगळ्यांची माझ्यावर खूप कृपा आहे, देवाची कृपा आहे आणि मला आनंद होतो की मला साधू संतांची, नाही तुम्ही मुंबईत राहिले असते तर मला कीर्तन ऐकायला मिळालं नसतं, खास वेळ काढून कुठंतरी जावं लागलं असतं। इथं प्रत्येक ठिकाणी मला कीर्तन ऐकायला मिळतं, साधू संतांचे दर्शन होतात। प्रत्येक गावात जाते तेव्हा ग्रामदैवताचं मला दर्शन होतं, गेल्याबरोबर माझ्या हातून नारळ फुटतं, म्हणजे माझी ही सेवा राहिलेली देव माझ्याकडून करून घेतो, त्याचबरोबर समाजसेवा पण करून घेतो। आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोण आजारी आहे, कोणाकडे लाईट नाहीये, कोणाला दवाखान्यात ऍडमिशन मिळत नाहीये, एक ना अनेक प्रश्न सोडवत असते। आणि आता पण तसं करत असताना तुम्हाला माहिती की विकास कामं आपल्याकडून किती झाली। कंधार शहराचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर हा महाराणा प्रताप चौक ते शिवाजी महाराज पुतळा 20 वर्षापासून लोकांनी आश्वासनं दिले होते, पण कोणीच रस्ता केला नव्हता। तो रस्ता आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केला। फक्त तोच रस्ता केला नाही तर कंधार शहराला जोडणारे सगळे रस्ते, म्हणजे कंधार पानगोशी, कंधार घोडज, कंधार लोहार, कंधार बहादरपुरा, ही सगळे रस्ते आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केली। एवढंच नाही तर गोडाऊन्स बांधले 12, इथं क्वार्टर्स बांधले, 100 खाटांचा दवाखाना बांधलाय, एवढा मोठा दवाखाना इथं आहे। पानशेवडीला बघितलं तर तुम्ही 76 साली PAC मंजूर झालेली, कुठलाच आमदार बांधू शकला नव्हता, पण आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी ती PAC बांधली। तेच नाही तर सतत लाईट जातोय, तुम्हाला माहिती आहे की सतत आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम होतो, पण तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून ज्याला दूरदृष्टी असते, ज्या नेत्याला दूरदृष्टी असते, तसे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी 4 उपकेंद्र मंजूर करून आणले। त्या 4ही उपकेंद्राचं काम झाल्यानंतर आपली लाईट जाणार नाही। 2 उपकेंद्राचे काम झालेले आहेत, गोडाऊन्स बांधलेले आहेत आणि कंधार शहरामध्ये जागोजागी रस्ते झाले। तुम्ही मार्केट कमिटी जर बघितली तर गुडघ्या एवढाले खड्डे होते, पण तिथं आधी 5 कोटी रुपये टाकून चकाचक रस्ते झाले आणि एक रस्ता राहिला होता, त्याला आता 1.25 कोटी टाकला आणि त्याचं पण काम चालू झालं। म्हणजे ह्या पद्धतीने फक्त हे कंधार शहराचं सांगितलं, तसं सांगत बसलं तर मी ही पूर्ण लिस्टच आली आहे आणि याच्यामधले आता एक 10 कोटी, 16 कोटी, 22 कोटी, 25 कोटी अशी कामं, जवळजवळ 1000 कोटीचे कामं आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आणलेले आणि एकही गाव असं शिल्लक नाही। पूर्वी जेवढे आमदार होऊन गेले त्यांनी 5 लाखाच्या वर एका गावात निधी दिला नव्हता, पण असं एकही गाव शिल्लक राहिलं नाही की 5 किंवा 10 लाख रुपये तिचा निधी पोहोचला नाही आणि कित्येक गावात 60 लाख, 70 लाख, 1 कोटीपर्यंत निधी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी दिलेला आहे। मग आता असं असतानाही लोकांना असं वाटतं
लोकांना म्हणजे पुढारी काही एवढे त्याच्यावर चर्चा करत असतात. आत्ताच ताई म्हणल्या की खाऊन जाताना दोघं चौघं तरी म्हणून जातात इलेक्शन आले म्हणून जेवायला गेला असेल. पण तुम्हाला माहिती आहे की मी दरवर्षी सगळ्यांना काही ना काही प्रोग्राम करत असते आणि सगळ्यांना बोलवत असते. ते माझं भाग्य आहे की तुमची सेवा करायला मला मिळते आणि कीर्तने ऐकायला सगळ्यांना मिळते. पण आता परवा एका नेत्याने म्हटलं की म्हणे दुकान लावलं म्हणून. आत्ताचं दुकान आहे म्हणे 4.5 वर्षाचं आणि माझं दुकान जुनं आहे म्हणे. माल खराब निघो की चांगला निघो. अहो बाजारात चांगला माल आल्यावर खराब माल कोणी घेईल का? घेईल का खराब माल? कोणी कुणीच घेणार नाही. पण खराब माल द्यायला तयार आहेत ते. अजून खराब माल घेऊन दुकानात बसायला तयार आहेत. तर एकतर मी दुकान आम्ही मांडलंच नाही. आणि योगायोगाने आलो, समाजसेवा करायला आलो. समाजसेवा आमच्या हातून घडते आणि एवढा विकास होतो म्हणल्यानंतर दुकान कसं? ह्या लोकांना दुकान मांडायची सवय झाली. दुकान मांडायचं आणि गमवायचं. मग तो माल खराबही विकायचा, खराब माल असलं तरी म्हणे. अशा पद्धतीचे वक्तव्य वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जातात. आणि म्हणे मतदान आपल्या आपल्या पक्षाला दिलं नाही, ते आपल्या पक्षाचे झाले नाही ते तुमचे काय? ह्याच्या हातात काय दुर्बीण होती का? आणि मत कुणाला दिलं कसं करणार? आमच्या पक्षश्रेष्ठीने आम्हाला म्हणू द्या ना की मतदान कुणाला केलं. पण असं काहीतरी, कारण काय की भरपूर विकास झालाय, समाजसेवा होते, सगळे लोक चांगले म्हणतात की नाही ताई खूप काम करतात, साहेब खूप काम करतात. ऍटलिस्ट असंही म्हणतात एखादे दोन की बाबा जाऊ दे, एखादं काम झालंही नसेल पण कुणाला म्हणजे चढ उतार करत नाहीत, कुणाला पोलीस स्टेशनमध्ये टाकत नाहीत, मारायला लावत नाहीत, अटक करायला लावत नाहीत. आधी सगळ्या ह्याच गोष्टी होत्या. याला उचलायचं, त्याला खाली करायचं, त्याला उचलायचं, जेलमध्ये टाकायचं, अटक करायला लावायची, मारामारी करायला लावायची. तर त्या तरी गोष्टी होत नाहीत. आत्ताच परवा माझ्याकडे काही कार्यकर्ते आले दुसऱ्या पक्षाचे आणि म्हणले ताई जाऊ द्या म्हणले तुम्ही तर म्हणजे सगळंच केले, पण समजा एखाद्यानं म्हणलं की बाबा काही केलं नाही तर मग तिथं असं आम्ही म्हणतो की बाबा जाऊ दे, ते काम झालं नसेल पण कुणाला चढ उतार करून त्रास तर दिला नाही. मला एका गावातले म्हणजे लोक म्हणाले ताई तुम्ही आल्यापासून आम्हाला सावलीतच बसल्यासारखं वाटायले, बघा झाडाखालीच बसल्यासारखं वाटायले. म्हणजे अशा पद्धतीची कामं आमची आहेत. आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी कधीही कुणाला किंवा मी तुम्ही जर बघितलं तर कधीही कुठल्याही पोलीस स्टेशनला विचारू शकता किंवा आम जनतेला तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे की जे योग्य आहे त्या गोष्टी करा. उगीच कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून अशी कामं आम्ही केलेली नाही. आणि सांगायचं तर म्हणजे दुसरं एक सांगायचं की अफवा. आत्ता इथं भाषण झालं, आता आम्ही गेलो, अफवा पसरायला बघा काय म्हणतात, लबाड सगळं गाव हिंडून येते खरं बाहेर नाही गेपर्यंत. तसं त्यांचं सगळं लबाड गावावर निघून येते. आता ही उभंच राहणार नाहीत किंवा मग नाही आम्ही बहीण भाऊ एकच, म्हणजे ते स्वतः म्हणत नसतील पण कार्यकर्ते हे बहीण भाऊ एकच आहेत. तर अशा अफवांवर कृपा करून विश्वास ठेवू नका. 100% आशा शिंदे उभे राहणार आहे. आणि आशा शिंदे म्हणण्याचं कारण मग आमदार शिंदे साहेब का नाही? तुम्ही म्हणाल तुम्ही का उभं राहिला, आमदार शिंदे साहेब का नाही? खरं तर माझी इच्छा आमदार शिंदे साहेबांनीच उभे राहावी अशी आहे. पण सगळे कार्यकर्ते आणि आपल्या कंधार लोह्यातलेच नाही तर पूर्ण नांदेड जिल्ह्यातले 90% लोक असं म्हणत असतात की ताई साहेब झाले ना आता एकदा आमदार, आता तुम्ही आमचं काम करता तर तुम्ही पण व्हा. आणि पण साहेब माझं काम कसं करतील? तर तुम्ही नाही का केलं त्यांचं काम, ते पण तुमचं काम करतील. आपण त्यांना समजू. त्याच्यामुळे मी म्हणाले की म्हणजे काय की मग परत मी मनस्थिती ताई उभं राहणार की साहेब उभं राहणार. ताई म्हणाल्या होत्या याला खासदारकीला उभं राहतो, मग उभं राहिल्या नाहीत, मग मॅनेज झाले. आता बहीण भाऊ मॅनेज होतात की काय? मॅनेज काही नाही. आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहे शेका पक्ष आणि महाविकास आघाडीकडून लढवणार आणि मग विरोधात कोण लढवणार त्याची आम्ही चिंता करणार नाही. तुम्ही इथं आलात, सगळ्यांनी कीर्तनाचा सोहळा चांगला पार पाडला, श्रवण केलं, आपल्या ज्ञानात भर झाली. आणि मला तर खूप आवडते. मी इथंच नाही, मुंबईला असताना सुद्धा ताई मी आमच्या गल्लीत बायका काही असं भजन करायचं तर त्या भजनाला मी आवर्जून जायची. मला हसायचे लोक की काय तू क्लबमध्ये पण जाते आणि भजनाला पण जाते, आणि जेव्हा तिथं जायची वेळ येते तेव्हा तिथं जाते, पण आत्ता भजनाला जाते ना मी. आता तुम्ही म्हणालात नाही एकदा जरी आलं तरी त्याच्यात खूप आनंद आहे. तसं मी भजनाला पण जात होते. शिवाय गणपतीच्या वेळेस आणि अथर्वशीर्ष रोज 11 दिवस सगळीकडं म्हणत फिरत होतो प्रत्येकाच्या घरी. आज एका मैत्रिणीच्या घरी, उद्या एका मैत्रिणीच्या घरी. तर हे भाग्य मला लाभते. माझ्या आईवडिलांची कृपा आहे, माझ्या सासू सासऱ्यांची कृपा आहे. आणि दुसरं एक म्हणलं जातं हे काय म्हणे आता पडले तर निघून जातात म्हणे. मी इथंच, अरे कुठं जाणार? नवऱ्याला घेऊन आले, मुलगा सुनाला घेऊन आले
बांधलेला, सगळे आम्ही त्याचा उपभोग घेतो. मग जायचंय कशासाठी? आणि एवढे सगळे आशीर्वाद देतात, प्रत्येक जण खुश राहते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो की बाबा आशाताई आम्हाला भेटल्या, बोलल्या किंवा आमचे दुःख ऐकून घेतले. आता मी तुम्हाला एकच उदाहरण सांगते, हजारो उदाहरण आहेत, पण एक उदाहरण सांगते. एक बाई संध्याकाळी एक जोडपं माझ्याकडे आलं, एकदम अडाणी जोडपं, ज्यांना पत्ता माहिती नव्हता, ज्यांना सांगता येत नव्हतं, आणि ते आले गावावरून आशाताईला भेटायचं. 6 महिन्यापासून भेटायचं होतं आशाताईला, पण कसं भेटायचं तेच माहीत नव्हतं. एवढे मोठे लोक कसं भेटतील असा त्यांचा समज होता. आशाताई 24 तास त्यांच्या सेवेत असते, त्यांना कुठं माहिती विचारली, शेतात करणार आले. मग आले नांदेडला बस स्टँडला, एका रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला आशाताईला भेटायचं. तर ते म्हणले आशाताई शिंदे का? तर म्हणे हो. तर चला मग तुम्हाला घेऊन जातो. त्या रिक्षावाल्यालाही माहीत नव्हतं. मग तोही शोधत शोधत निघाला. मग आता त्यांना वाटू लागलं पैसे किती घेते की? बापू माझ्याजवळ 50 रुपये होतं. माय तुम्हाला 50 रुपयामध्येच आशाबाईजवळ पोहोचवतो. आणि ते घेऊन आले. संध्याकाळी आले 7:30च्या सुमारास. मी नेमकीच येऊन मध्ये गेले होते, तेवढ्यात मला कोणीतरी सांगितले नवरा बायको जोडपं आले. मी बाहेर आले. नमस्कार माय, काय म्हणताय? तर माय माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे. आई माझे लेकरं केवढं आहे? तर मग 22 वर्षाचा आहे माय, आम्हाला सापडच ना गेले घर, या रिक्षेवाल्यानं 50 रुपये देतो म्हणल्यानं आणून सोडलंय माय. बरं माय, आई माय शिर्डीला चांगलं होतं बघा ऑपरेशन करायला, पण शिर्डीला मला कोणीच बोलला गेलं माय, आम्ही भीक मागून खाऊन आले आहे. मी म्हणलं माय तेवढं कशाला, आधी माझ्याकडे यावं की नाही? आई माहीतच नव्हतंय. बरोबर माय, काय कागद बिगत आणलाय काय? नाही माय, कागद बिगत काही आणला नाही. बरं पोरगं केवढा आहे? 22 वर्षाचा आहे माय. त्यानं का आलं नाही? चालते की? हो चालते बोलते. बरं त्याचा फोन नंबर द्या. म्हणजे मला सांगायचं की फक्त आलन गोड बोलून न पाठवता त्यांच्याजवळ फोन नंबर घेतला, त्याला फोन केला, दादा तुझ्या डॉक्टरचे मला पत्र दाखव, म्हणजे काय आहे, कुठला डॉक्टर आहे, काय ऑपरेशन आहे मला दाखव. मग त्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आता उशीर झालेला आहे. मी साहेबांना फोन केला, साहेब मुंबईत होते. साहेब म्हणलं असं असं शिर्डीला आपल्याला फोन करायचं आहे, तिथल्या CEO ला किंवा कलेक्टरला. ते म्हणले अशा मी खूप बिझी आहे. पण त्यांना म्हणलं माहीत तुम्ही जा, मी तुम्हाला सकाळपर्यंत कळवते, पण मी म्हणलं तिथं व्यवस्था केली की तुम्ही लगेच जायचं. त्या म्हणल्या बरं. मग मी फोनाफोनी केली. मग नंतर कलेक्टरांचा फोन आला, साहेबांनी सांगितलं. आणि मग त्यांना सांगितलं सर असं असं आहे आमच्याकडे घरी जोडपं, आणि त्यांना काहीच सुचत नाही. ते म्हणले मॅडम उद्या पाठवून द्या आणि मी तिथं बेड तयार करायला सांगतो. आणि मग बेड तयार आहे म्हणून डॉक्टरांचा फोन आला. दुसऱ्या दिवशी ते जोडपं गेलं. मग आता ज्याला कोणीच काही विचारलं नव्हतं, कलेक्टरनं सांगते म्हणलं काय VIP ट्रीटमेंट एकदम. मग गेल्याबरोबर त्यांना घेतलं, मध्ये ऑपरेशन केलं. दुसऱ्याच दिवशी सुट्टी. एवढी खुश, तिथून फोन केला, माय ऑपरेशन झाले माय, आम्ही कधीच विसरणार बघ तुला. म्हणजे असे कित्येक कामं, कित्येक डॉक्टरांचे कामं. आता लोंढे सांगवीचा एक तरुण मुलगा, आता मी गेले की तू येतो नमस्कार करतो, लोक म्हणतात ताई तुमच्यामुळे वाचलेला मुलगा. म्हणजे अशा गोष्टी माझ्या हातून होतात. मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या हातून असं समाजसेवा घडते, त्याचा मला खूप आनंद होतो. ताई मला तुमचं दर्शन झालं आणि विठ्ठलाचं दर्शन झालं. मी विठ्ठलाला म्हणजे नेहमीच एकादशीला पण जाते, पण यावेळेस माझ्या घरी लग्न होतं म्हणून मी आधी जाऊन आले. माझी खूप इच्छा आहे की मी एकदा तरी वारीमध्ये चालावं, पण तेव्हा चालायलाच गेले, देवानेच मला चक्कर आणून इकडं पाठवलं. म्हणजे देव म्हणला असेल गोरगरिबांची सेवा म्हणजेच माझी सेवा आहे, ती सेवा माझ्या हातून घडते. धन्यवाद. काहींसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. रामकृष्ण. अनेकांच्या